नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो काही आपला 8वीचा भूगोलचा तिसरा जो चॅप्टर आपण सुरू केला होता त्याचा आपण दुसरं लेक्चर बघत आहोत. तर याच्या अगोदरचे जे काही लेक्चर आहे मी अपलोड केलेलं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये आपण म्हणजे काय निरपेक्ष आर्द्रता काय असते, सापेक्ष आर्द्रता काय असते, ओके, हे छोटे कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. ओके, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण सांद्रीभवन किंवा घनीभवन कशाला म्हणतात, परत नंतर त्यामध्ये ढग आणि ढगांचे प्रकार, ओके, हे काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. ओके, चला तर मग सुरुवात करूयात. आता यामध्ये बघा, पहिल्यांदा आपण बघणार आहोत सांद्रीभवन कशाला म्हणतात आणि नंतर घनीभवन कशाला म्हणतात. ओके, मग आता यामध्ये जर आपण विचार केला तर वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला काय म्हणतो आपण, सांद्रीभवन म्हणतो. म्हणजे काय, वातावरणामध्ये जे काय वायुरूप बाष्प आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होणं, जलरूपात होणं. म्हणजेच काय की नॉर्मली वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होणं. ओके, साधं सिंपल लक्षात ठेवा, ज्यावेळेस वाफेचं रूपांतर पाण्यामध्ये होते त्याला आपण काय म्हणतो, सांद्रीभवन असं म्हणतो. तसेच वातावरणातील बाष्पाचे घनरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला घनीभवन ओके म्हटले जाते. म्हणजेच काय की कधी कधी बघा तुम्ही गारा बघता, ओके ना. आता मला सांगा, जसं जसं ढग वर जातात तसं तसं त्यांची उष्णता कमी होत जाते, थंड होत जातात आणि त्यांचं रूपांतर कशामध्ये होते, बर्फामध्ये होते किंवा नॉर्मली छोट्या आईस क्यूब मध्ये होते. त्यालाच आपण काय म्हणतो, घनीभवन असं म्हणतो. म्हणजेच काय की नॉर्मली या ठिकाणी जर आपण बघितलं, जर वातावरणीय वायुरूप बाष्पाचे रूपांतर जलरूपात जर होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सांद्रीभवन असं म्हणतो. आणि ज्या वेळेस म्हणजेच काय, जे काय वायुरूपातील बाष्पाचं घन म्हणजे काय बाष्पाचं रूपांतर ज्यावेळेस घनरूपात होतंय त्यावेळेस त्याला काय म्हणतो आपण, घनीभवन असं म्हणतो. मग बघा, हवेचे तापमान कमी झाल्यास हवेची बाष्पधारण क्षमता कशी होती, कमी होते, हे आपण बघितलंय. म्हणजेच काय की नॉर्मली हवेचं तापमान जर कमी झालं तर त्या ठिकाणी त्याची बाष्पधारण क्षमता, त्याच्यामध्ये जी काय पाण्याची वाफ आहे ती कमी प्रमाणामध्ये मिक्स होईल. ओके, म्हणजेच काय, सपोज आता ही एक रूम आहे आणि उन्हाळ्याचे दिवस सध्या चालू आहेत असं समजा, आणि याच्यामध्ये म्हणजेच काय तुम्हाला एकदम जास्त प्रमाणामध्ये उकडतंय आणि तुम्ही काय केलं, कूलर लावलं तर थंड हवा जास्त प्रमाणामध्ये याच्यामध्ये मावेल, हो की नाही. आता तेच जर तुम्ही जर हिवाळ्यामध्ये जर ते कूलर लावलं तर मला सांगा तुम्हाला थंडी वाजायला लागेल, हो की नाही. याच फॉर्म मध्ये म्हणजेच काय की हवेचे तापमान कमी झाल्यास, ज्यावेळेस हवेचं तापमान कमी होतंय त्यावेळेस हवेची बाष्पधारण क्षमता कशी असते, कमी असते. बघा, हवेची सापेक्ष आर्द्रता 100% झाल्यावर बाष्पाचे सांद्रीभवन होते. बाष्पाचे काय होते, सांद्रीभवन होते. म्हणजेच काय, जे काय बाष्प आहे त्याचं रूपांतरण पाण्यामध्ये व्हायला लागते. म्हणजेच काय, सपोज एक ढग आहे आणि त्या ढगामध्ये म्हणजे काय पाणी धरून ठेवण्याची क्षमता, वाफ धरून ठेवण्याची क्षमता काय झाली, कमी झाली. म्हणजेच काय की नॉर्मली एक सापेक्ष झाली. तर त्या ठिकाणी म्हणजेच काय की जे काय म्हणजे काय बाकीचं जे काय वाफ असणार आहे किंवा बाष्प असणार आहे ते जलरूपामध्ये म्हणजेच काय की जमिनीवरती यायला काय होईल, सुरुवात होईल. त्यालाच आपण काय म्हणतो, पाऊस असं म्हणतो. बघा, त्यावेळी हवा दवबिंदू तापमान पातळीला असते, बघा, असणे आवश्यक आहे. ओके, या फॉर्म मध्ये आता दवबिंदू तापमान पातळी कशाला म्हणतो की नॉर्मली दवबिंदू तापमान पातळी म्हणजे काय, आता तो ढग एकदम संपृक्त झालेला असेल आणि दवबिंदू तापमान पातळी म्हणजे एकदम कमी तापमान त्या ठिकाणी असलं पाहिजे, त्याच वेळेस ते पाणी कशावरती येणार आहे, जमिनीवरती येणार आहे. परत नंतर बघा, सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे, बघा, सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. म्हणजेच काय, तापमान कमी झालं की नॉर्मली त्या ढगामध्ये बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कशी होईल, कमी होईल. आता अतिरिक्त बाष्प जर त्या ढगामध्ये असेल तर ते म्हणजे काय, ते ढगामधले ते पाणी कुठे येणार आहे, खाली येणार आहे, म्हणजे त्याचं सांद्रीभवन होऊन. बघा, आता या ठिकाणी मोकळ्या वातावरणात हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती होते. म्हणजेच काय, जे काय धुलीकण असतात किंवा क्षार असतात त्यांच्या भोवती त्यांचं सांद्रीभवन होतंय आणि त्याच्यापासून एक म्हणजे काय की पावसाचा थेंब काय होतो, तयार होतो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. बघा, आता समोर या ठिकाणी जर बघितलं तर बघा, मग यामध्ये आता दव, दहिसर, धुके ही बघा जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची काय आहेत, रूपे आहेत. म्हणजे काय, दव, दहिसर किंवा धुके म्हणजेच काय, आपण हे सगळं कशामध्ये अनुभवतो, म्हणजे काय, हिवाळ्यामध्ये. ओके, किंवा नॉर्मली दर सकाळी आपण काय दव किंवा दहिसर आपण काय की नॉर्मली म्हणजे काय एखाद्या पानांवरती याच्यामध्ये पाणी काय पाणी साचलेलं का बघतो. ओके, या फॉर्म मध्ये म्हणजे काय पाण्याचे छोटे थेंब त्या ठिकाणी होतात
दिसतात त्याला आपण काय म्हणतो, दव किंवा दहिसर असं म्हणतो. आणि धुके म्हणजेच काय की नॉर्मली आपण ते हिवाळ्यामध्ये अनुभवतो. तर हे काय जमिनीलगत, तर ढग हे जमिनीपासून उंचावर आढळणारी सांद्रीभवनाची रूप आहेत. आता मला सांगा, कधी तुम्हाला असं झालंय का बरं, उन्हाळ्यामध्ये भर उन्हाळ्यामध्ये सकाळी सकाळी धुई पडली नाही, कधीच तुम्ही असं अनुभवलं नसेल. पण हिवाळ्यामध्ये बघा भर सकाळी सकाळी खूप सारी धुई असते, कारण की नॉर्मली वातावरणाचं जे काही तापमान आहे, तापमान एकदमच कमी होते. एकदमच तापमान कमी झाल्यामुळे वातावरणामध्ये जे काही बाष्प आहे ते बाष्पाचं रूपांतरण पाण्यामध्ये व्हायला लागते, म्हणजे काय त्यांचं सांद्रीभवन व्हायला लागते. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला म्हणजेच काय की नॉर्मली धुके पाहायला भेटतात. मग आता हे काय बघितलं आपण, जमिनी लगतचे बघितले. आता जमिनीच्या वर काय असणार आहेत, ढग व ढगांचे प्रकार. मग आता ते ढग तयार कसे होतात कसे नाही यांच्याविषयी थोडस आपण काय करूया, अभ्यास करूया. मग आता यामध्ये बघा ढग व ढगांचे प्रकार. आता यामध्ये बघा ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा काय सांद्रीभवनाचा प्रकार आहे. म्हणजे काय की नॉर्मली जास्त उंचीवरती, आता याचे प्रकार पण आहेत. ते प्रकार पण आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आता यामध्ये बघा की नेहमी लक्षात ठेवा, बघा धुके आणि धुरके यांत फरक आहे. धुके आणि धुरके यांमध्ये काय आहे, फरक आहे. बघा धुके हे हवेतील निव्वळ बाष्पीभवनापासून बनतात. जे काही धुकं असते ते हवेतील निव्वळ बाष्पीभवनापासून बनलेलं असते. तर धुरके हे हवा प्रदूषित असणाऱ्या क्षेत्रात धुके आणि धूर यांच्यापासून बनते. कशापासून, धुरके जे आहे कशापासून, धुके आणि धूर हे दोन्ही मिक्स होऊन त्यापासून काय बनते, धुरके बनते. त्याला बरोबर काय करायचे, अंडरलाईन करून ठेवायची. म्हणजे काय, ज्या ठिकाणी हवेचं प्रदूषण कसं असते, जास्त असते, त्या ठिकाणी आपण धुरके पाहायला भेटतो. आणि ज्या वेळेस फक्त निव्वळ बाष्पीभवनापासून जे बनतात त्याला काय म्हणतो आपण, धुके असं म्हणतो. या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा, आता वातावरणातील सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवन होते. आता वातावरणामध्ये मला सांगा एकदम छोटे सूक्ष्म कण आहेत. आता ज्या वेळेस म्हणजे काय आपण इंद्रधनुष्य बघतो, आता इंद्रधनुष्य बघतो म्हणजेच की नॉर्मली ज्या वेळेस पाऊस पडून जातो, पाऊस पडून गेल्यानंतर वातावरणामध्ये जे काही सूक्ष्म कण आहेत त्या सूक्ष्म कणांवरती म्हणजे काय काहीतरी पाणी धरून ठेवलेलं असते आणि त्यांच्यावरती प्रकाशाचे अपवर्तन होऊन त्या ठिकाणी आपल्याला काय इंद्रधनुष्य पाहायला भेटतो. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये खूप सारे सूक्ष्म कण असतात आणि या सूक्ष्म कणांभोवती ह्या सगळ्यांचं काय होते, सांद्रीभवन होते. सांद्रीभवन म्हणजे वाफेचं रूपांतरण कशामध्ये होणं, पाण्यामध्ये होणं, त्याला काय म्हणतो आपण, सांद्रीभवन असं म्हणतो. बघा सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, बघा ढगातील जलकण म्हणतोय मी, तयार झालेले त्याच्यातील ढगातील जलकण. परत नंतर हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजन विरहित अवस्थेत असतात. म्हणजे काय, वजन विरहित अवस्थेत म्हणजे काय, त्यांचं वजन कसं असतं, निग्लिजिबल असते. त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. त्यामुळे ढग जे आहे ते कशामध्ये, हवेमध्ये तरंगत राहतात. कारण की नॉर्मली आपण जर बघितलं तर आता सूक्ष्म म्हणजे काय, सूक्ष्म कण एवढा छोटासा असतो. जर आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं प्रकाशामध्ये, तर त्याच्याच भोवती काय म्हणजे काय थोडं थोडं पाणी काय झालेलं असते, म्हणजे काय वाफेचं सांद्रीभवन झालेलं असते. त्यामुळे त्यांचं वजन निग्लिजिबल असते. त्यामुळे त्या सगळ्यांचा मिळून काय बनतो, एक ढग बनतो. बघा की आता बघा या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते. बघा सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते आणि पृष्ठालगतची हवा तापते आणि ती प्रसरण पावते व हवेची घनता काय होते, कमी होते. म्हणजेच काय की सपोज आता ही जमीन आहे आणि इथं आहे सूर्य. म्हणजेच काय, ज्यावेळेस आता उष्णता जमिनीवरती येते त्यावेळेस पहिल्यांदा जमीन तापते आणि जमिनीलगतची जी काय हवा आहे ती हळूहळू काय करते, तापत जाते. या फॉर्म मध्ये ज्यामुळे इथं जी काय हवा आहे या हवेचं काय होते, या ठिकाणी प्रसरण होते. म्हणजे काय, हवा कशी होते, विरळ होते. म्हणजेच काय की तुम्ही हिवाळ्यातली सकाळी सकाळी जर जी थंडी हे करता त्यावेळेस त्या ठिकाणी म्हणजे काय, प्रकाश असतो का, नाही. उष्णता असते का, नाही. त्यामुळे हवेची घनता तिथं कशी असते, जास्त असते. पण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही याची उलट परिस्थिती बघितलं भर दुपारी, तर हवेचं त्या ठिकाणी काय होते, प्रसरण होते. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला थंडावा जाणवत नाही. परत नंतर बघा आता या ठिकाणी पावसाचा थेंब, बघा कमाल व्यास किती असतो त्याचा, म्हणजे काय, कमाल म्हणजे काय की नॉर्मली जास्तीत जास्त व्यास 5 मिलीमीटर एवढा असतो. किती असतो, 5 मिलीमीटर एवढा छोटा असतो. या फॉर्म मध्ये इथं जर बघायला गेलं तर हा सूक्ष्म कण आहे. आणि या सूक्ष्म कणांभोवती सांद्रीभवनाने तयार झालेला ढगातील जलकण त्याचा एवढा जे काही इथे दिलेला आहे त्याचा काय तो व्यास आहे 5 मिलीमीटरचा. या फॉर्म मध्ये. परत नंतर नेक्स्ट बघा
नंतर हवा उंचीवर जाऊ लागते. आता उंचीवर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे, आता मला सांगा जसं जसं वर जाऊ तस तसं तापमान कमी होत राहणार आहे. ओके, बघा हवेचे बघा उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता काय होते, कमी होते. मला सांगा उष्णता कमी झाली म्हणजे बाष्पधारण क्षमता कशी होईल, कमी होईल. ओके, त्यामुळं त्या ठिकाणी आता मला सांगा त्या ढगांमधलं अतिरिक्त जे काय पाणी आहे, आता बाष्पधारण क्षमता कमी झाली म्हणजे अतिरिक्त जी काय बाष्प आहे त्याचं रूपांतरण कशामध्ये होईल, पाण्यामध्ये होईल. मग त्याचं काय होईल, सांद्रीभवन होईल आणि ते जमिनीवरती काय यायला लागेल. बघा आता सापेक्ष आर्द्रता वाढत जाते आणि हवेतील बाष्पांचे जलकणांत व हिमकणांत रूपांतर होते आणि ही त्या हवेची बघा हवेची दवबिंदू तापमान पातळी असते. ही काय असते, त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते आणि हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी ठरते. म्हणजेच काय की हवेतील जे काय बाष्प आहे त्याच्या प्रमाणावर सांद्रीभवन पातळी काय होते, ठरते आणि दवबिंदू तापमान पातळी देखील ओके उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते. म्हणजेच काय की जसं जसं आपण मग वर जाऊ म्हणजे काय जसं जसं उंच जाऊ तसं तसं दवबिंदू तापमान कसं होणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, या फॉर्म मध्ये मग परत नंतर नेक्स्ट बघा आता सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. म्हणजेच काय की सांद्रीभवन होऊन त्या ठिकाणी वाफेचं रूपांतरण पाण्यामध्ये होऊन त्या ठिकाणी जे काय जास्त उंचावर असणारे जे काही जलकण आहेत आणि हिमकण हवेत तरंगत असतात आणि हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात. हवेतील जे काय धुलीकण आहेत त्यांच्या भोवती ते एकत्र येतात आणि त्यांची म्हणजे काय की नॉर्मली व्यास जर बघितला तर आताच आपण बघितला किती असतो, तो 5 मिलीमीटर एवढा असतो. तो बरोबर लक्षात ठेवायचा. बघा धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. ओके, बघा त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ओके, त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, त्यामध्ये आपल्याला म्हणजे काय हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. ओके, यदा कदाचित ते वाक्य जशाला तसं आपल्याला परीक्षेला टाकतील. ओके, हे वाक्य योग्य आहे की अयोग्य आहे याच्यासाठी किंवा याच्यासोबत आणखी 2-3 वाक्य देतील आणि याच्यातील अयोग्य वाक्य शोधा. ओके, म्हणून असं सांगतील त्यावेळेस आपल्या ते बरोबर लक्षात असलं पाहिजे. परत नंतर बघा हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे, आता ऊर्ध्वगामी प्रवाह कशाला म्हणतो आपण, खालून वर जाणे. ओके, बघा हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ते वातावरणात तरंगत राहतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय ऊर्ध्वगामी प्रवाह आहे वाऱ्याचा त्याच्यामुळे ते वातावरणामध्ये जे काही ढग आहेत ते तरंगत राहतात आणि त्यात बघा ज्याप्रमाणे पतंग उडवताना पतंगाने बघा एक विशिष्ट उंची प्राप्त केल्यावर तो वर जाऊन तरंगू लागतो, त्याचप्रमाणे ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात. ओके, ढग जर खाली आले तर त्यांच्यामधलं बाष्पाचं रूपांतरण कशामध्ये होईल, पाण्यामध्ये होईल, सांद्रीभवन होईल पण आणि पाऊस पडेल. पण जसं जसं ढग वर जातील तसं तसं त्या ठिकाणी ते काय स्थिर व्हायला लागतील. बघा आता समुद्र सपाटीपासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात. म्हणजेच काय की नॉर्मली वातावरणामध्ये काय ढग आढळतात, अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा बघा सूक्ष्म जे काय अति उंचीवरील जे काही ढग आहेत ओके यांच्यापासून तयार होणारे जे काही ढग आहेत ओके ते सूक्ष्म आणि हिमकणांपासून तयार झालेले असतात. कशापासून म्हणजे काय, जे अति सूक्ष्म म्हणजे काय अति उंचावरील जे काही ढग असतात ते कशापासून, सूक्ष्म हिमकणांपासून बघा तयार झालेले असतात आणि ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची बघा क्रिया एका पाठोपाठ घडत असते. म्हणजे काय बाष्पीभवन होऊन सांद्रीभवन होणं. ओके, म्हणजे काय बाष्पीभवन झालं की लगेच काय होते, त्याचं सांद्रीभवन होते. म्हणजेच काय की आपण जसं जसं वर जाऊ बघा तस तसे ढग जास्त उंचावरती आपल्याला गेलेले दिसत आहेत. कारण की म्हणजे जो काय म्हणजे काय की नॉर्मली वाऱ्याचा जो काय ऊर्ध्वगामी प्रवाह आहे, ऊर्ध्वगामी प्रवाह म्हणजे काय की नॉर्मली ते वारं वर त्याला ढगांना काय करते, ढकलते आणि जसं जसं ते वारं ऊर्ध्वगामी जाईल त्यावेळेस ते ढग काय अधिक उंचावरती काय होणार आहे, जाणार आहेत. ओके, या फॉर्म मध्ये मग नेक्स्ट बघा यामध्ये की ढगांतील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात आणि पृथ्वीवर होणारी वृष्टी, त्याला आपण पाऊस असं म्हणतो, पृथ्वीवर होणारी वृष्टी विशिष्ट प्रकारच्या ढगांतून ओके होत असते आणि बाष्पाचे प्रमाण बघा जमिनीलगत अधिक असते. आता मला सांगा बाष्पाचं प्रमाण जे आहे जमिनीलगत कसं असणार आहे, अधिक असणार आहे. कारण की नॉर्मली आता जमिनीलगत अधिक असण्याचं कारण म्हणजे की नॉर्मली समुद्र सपाटीला जे काही समुद्र आहे समुद्रातल्या पाण्याचं रूपांतरण कशामध्ये होते, बाष्पामुळे होते, उष्णतेमुळे. ओके, त्यामुळे या ठिकाणी जे काय समुद्र काय की जमिनीलगत बाष्पाचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त असणार आहे. बघा समुद्र सपाटीपासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते. ओके, जसं जसं समुद्र सपाटीपासून आपण वर जाऊ तसं तसं बाष्पाचं प्रमाण कमी होत जाणार आहे. त्यामुळे कमी उंचीवरील ढग
आकाराने मोठे असतात. बघा जे काही कमी उंचीवरील ढग तुम्ही जे काही बघतायत ओके ते आकाराने कसे असतात थोडे मोठे असतात ओके या फॉर्म मध्ये. आणि परत नंतर तर जास्त उंचीवरील ढग आकाराने कसे असतात लहान असतात. म्हणजेच काय जर तुम्ही वरचे जर बघितलं तर त्या आकाराने कसं असतात लहान असतात ओके या फॉर्म मध्ये. आलं लक्षात. मग आता यामध्ये बघा की आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे 10 प्रकार आहेत ओके. आता हे 10 प्रकार बरोबर लक्षात ठेवायचे. आता किती मीटर उंची किती मीटर उंचीपासून ते किती मीटर उंचीपर्यंत आहेत ओके या फॉर्म मध्ये. मग त्यामध्ये ढगांचे प्रकार बघा की त्याच्यामध्ये पहिला आहे सिरस ओके. बघा त्याला आपण सिरस असं म्हणतो. बघा साधारण उंची मीटर मध्ये दिली आहे बघा 7,000 ते 14,000 मीटर पर्यंत असतात. म्हणजे काय आता 7,000 म्हणजे काय की 7 किलोमीटर पासून ते 14 किलोमीटर पर्यंत ओके कोणते कोणते ढग आपल्याला आढळतात सिरस परत नंतर सिरोस्ट्रॅटस आणि परत नंतर सिरो क्युमुलस ओके. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं ओके. कोणते कोणते सिरस परत नंतर सिरोस्ट्रॅटस आणि परत नंतर सिरो क्युमुलस हे ढग ओके म्हणजे काय 7,000 मीटर ते 14,000 मीटर पर्यंत आपल्याला आढळतात. परत नंतर दुसरा जो काही ढगाचा प्रकार आहे बघा अल्टोट्रॅटस परत नंतर अल्टो क्युमुलस ओके कुठून कुठपर्यंत 2,000 ते ओके 7,000 पर्यंत आपल्याला काय होतात ते पाहायला भेटतात. परत नंतर बघा स्ट्रॅटोक्युमुलस परत नंतर स्ट्रॅटस आणि परत नंतर निम्बो क्युमुलस बघा निम्बो ओके या ठिकाणी स्ट्रॅटस ओके हे जे ढग आहेत म्हणजे काय 2,000 पेक्षा कमी उंचावरती आपल्याला काय होतात पाहायला भेटतात. आणि परत नंतर आता क्युमुलस आणि परत नंतर क्युमुलोलिंबस बघा यांचा विस्तार आपण सांगू शकत नाही. बघा विस्तार कमी किंवा जास्त असू शकतो ओके एकतर कमी असेल किंवा जास्त असेल ओके या फॉर्म मध्ये. पण हे ढगांचे प्रकार तुम्हाला बरोबर काय करायचे लक्षात ठेवायचे आहेत. बघा आता वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर ओके निर्मिती होते. परत नंतर बघा या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे 3 मुख्य प्रकार पडतात. उंचीनुसार त्यांचे किती 3 मुख्य प्रकार पडतात. आताच आपण त्या टेबल मध्ये बघितलं ओके. बघा ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ओके ठरतात. म्हणजे काय ते ढगांच्या तळाकडील उंचीवर काय होतात ते ठरतात. बघा ढगांची उंची सुमारे 7,000 ते 14,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात. काय म्हणतो त्याला आपण अति उंचीवरील ढग असं म्हणतो. म्हणजेच काय की जे काही जास्त उंचीवरील जे काही वरचे जे ढग आहेत यांना काय म्हणतो आपण अति उंचीवरील ढग असं म्हणतो ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर आता ज्या वेळेस नेक्स्ट बघा की यामध्ये जर ही उंची 2,000 ते 7,000 मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असं म्हणतो. त्यांना काय म्हणतो आपण मध्यम उंचीचे ढग असं म्हणतो. म्हणजेच काय की इथून ओके इथून इथपर्यंतचे जे काही ढग असणार आहेत त्यांना काय म्हणतो आपण मध्यम उंचीचे ढग असं म्हणतो. आणि परत नंतर बघा आता 2,000 मीटर पेक्षा कमी उंचीचे बघा उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असं म्हणतात. आकृती 3.8 पहा. म्हणजेच काय की नॉर्मली याच आकृतीमध्ये आपल्याला काय ते दाखवलेलं आहे. म्हणजेच काय की ढगांचे प्रकार म्हणजे काय की त्यांच्या उंचीनुसार 3 पडतात. जास्त उंचीवरील ढग परत नंतर मध्यम उंचीवरील ढग आणि कमी उंचीवरील ढग ओके या फॉर्म मध्ये. आलं लक्षात. यांची नावं बरोबर लक्षात ठेवायची आहेत ओके. यांची नावं जी आहेत ती बरोबर एकदम लक्षात आपल्या असली पाहिजे. कारण की नॉर्मली जास्त उंचीवरील ढग कोणते कोणते असतात मग या ठिकाणी परत एकदा बघूयात ओके. बघा जास्त उंचीवरील ढग कोणते कोणते सिरस परत नंतर सिरोस्ट्रॅटस आणि सिरोक्युमुलस. परत नंतर मध्यम उंचीवरील ढग कोणते कोणते आहेत बघा अल्टोस्ट्रॅटस आणि अल्टोक्युमुलस. आणि परत नंतर 2,000 पेक्षा कमी म्हणजे काय बघा स्ट्रॅटोक्युमुलस स्ट्रॅटस निम्बो स्ट्रॅटस आणि परत नंतर क्युमुलस आणि क्युमुलोलिंबस ओके. हे बरोबर काय करायचं लक्षात ठेवायचं ओके या फॉर्म मध्ये. आता हे नावं तुमच्या एकदाच लक्षात राहणार नाहीत तर यांना परत परत तुम्हाला वाचावं लागेल ओके या फॉर्म मध्ये. परत नंतर आता नेक्स्ट बघा की आता जास्त उंचीवरील ढग. आता जास्त उंचीवरील ढग कोणते असतील एकदम वरचे ढग आहेत बघा या ठिकाणी. थोडस त्यांच्याविषयी आपण काय करणार आहोत बघणार आहोत ओके. मग बघा यामध्ये की हे ढग मुख्यतः हिमस्फटिकांचे बनलेले असतात. आता मला सांगा ढग वर जाऊन 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 काय होते नॉर्मली त्याच्यामधलं जे काही बाष्प आहे बाष्पाचं सांद्रीभवन होते आणि सांद्रीभवन होऊन परत त्याचं हिमकणांमध्ये काय होते रूपांतरण होते. म्हणून हे जे ढग असतात ओके बघा हिमस्फटिकांचे बनलेले असतात. यांचे वर्गीकरण सिरोक्युमुलस परत नंतर सिरोस्ट्रॅटस या प्रकारामध्ये केले जाते. सिरस हे मुख्यतः
तंतुमय असतात. सिरस कसे असतात? मुख्यतः तंतुमय असतात. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. ओके, सिरस हे ढग जे असतात ते कसे असतात? तंतुमय असतात. सिरोक्युमुलस या ढगांचे स्वरूप लहान लहान बघा लाटांच्या समुद्रासारखे दिसते आणि परत नंतर सिरोस्ट्रॅटस हे वळ्या पडलेल्या बघा चादरीसारखे आपल्याला काय होतात? दिसतात आणि त्यांच्या भोवती बऱ्याचदा तेजोमंडल असते. त्यांच्या भोवती काय असते? बऱ्याचदा तेजोमंडल असते. म्हणजेच काय की नॉर्मली एक पांढरा पट्टा आपल्याला त्यांच्या भोवती फिरलेला दिसतो. त्याला आपण काय म्हणतो? तेजोमंडल असं म्हणतो. ओके, परत नंतर नेक्स्ट बघा आता मध्यम उंचीवरील ढग. ओके, आता काय बघितलं आपण? फक्त जास्त उंचीवरील ढग बघितले किंवा अधिक उंचीवरील ढग बघितले. नेक्स्ट आहे मध्यम उंचीवरील ढग. यात बघा अल्टोक्युमुलस व अल्टोस्ट्रेटस या ढगांचा समावेश होतो. बघा अल्टोक्युमुलस हे बघा सरांच्या स्वरूपात असून यात बघा यातही बघा तरंगासारखी रचना असते. बहुधा हे पांढऱ्या रंगाची असून त्यात बघा करड्या रंगाच्या छटा आपल्याला काय होतात? दिसतात. ओके, बहुधा हे जे रंग आहेत ते म्हणजेच काय की जे ढग आहेत बहुधा पांढऱ्या रंगाचे असून त्यामध्ये करड्या रंगाच्या छटा आपल्याला दिसतात. अल्टोस्ट्रेटस ढग हे कमी जाडीचे थर असतात. म्हणजे काय की अल्टोस्ट्रेटस जे काही ढग आहेत म्हणजे काय जे काय मध्यम उंचीवरचे जे काही या ठिकाणी ढग आपल्याला पाहायला भेटतात. ओके, ते कमी जाडीचे असून कसे असून ते कमी जाडीचे असून ओके बघा जाडीचे असतात. बघा यातून सूर्यदर्शन होऊ शकते. म्हणजेच काय की याच्यामधून डायरेक्टली आपल्याला सूर्य पाहता येतो. ओके, या फॉर्म मध्ये मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे आपल्याला दिसते. म्हणजे काय? सूर्य बिचारा पांढरा दिसल्यासारखा आपल्याला दिसतो. ओके, या फॉर्म मध्ये आलं लक्षात. चला नेक्स्ट आहे आता पहा बरे का जमते हे तुम्ही नंतर जमून बघा. ओके, आता नेक्स्ट आहे कमी उंचीवरील ढग. आता कमी उंचीवरील ढग म्हणजे काय की एकदम खालचे जे काही ढग असणार आहेत ज्यांच्यातून बिचार म्हणजे काय की आपल्याला काय भेटतो? म्हणजे काय की पाऊस वगैरे जास्त प्रमाणामध्ये भेटत असतो. ओके, या फॉर्म मध्ये मग बघा यामध्ये बघा यात 5 वेगवेगळे प्रकार केले जातात. आता कोणते कोणते? स्ट्रॅटोक्युमुलस या बघा या ढगात थर असतात. बघा त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असतो. बघा असा असतो. यात बघा ढगांचे अनेक गोलाकार पुंजके काय होतात? आपल्याला आढळतात. परत नंतर स्ट्रेटस ढगात देखील थर आढळतात. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय खालचे जे काय आहेत म्हणजे काय छोट छोटाले आपल्याला पुंजके या ठिकाणी पाहायला भेटतात किंवा नॉर्मली हे तुम्ही पाहू शकता. ओके, या फॉर्म मध्ये मग यांचा रंग राखाडी असतो व तळाकडील भाग एकसमान असतो. परत नंतर बघा निम्बोस्ट्रेटस हे ढग जाड थरांचे असतात. परत नंतर गरड राखाडी रंगाचे असून त्यापासून रिमझिम पाऊस तसेच हिमवर्षाव होऊ शकतो. कोणापासून? निम्बोस्ट्रेटस. त्याला बरोबर अंडरलाईन करून ठेवा. या ढगापासून आपल्याला म्हणजेच काय की नॉर्मली हिमवर्षाव किंवा रिमझिम पाऊस आपल्याला भेटतो. ओके, चला नेक्स्ट आहे आता क्युमुलस ढग. आता थोडस एका ढगाविषयी आपण काय करू? माहिती घेऊ. आता त्यांची उंची किती आहे किती नाही. ओके, या फॉर्म मध्ये नेक्स्ट आहे क्युमुलस ढग. आता भूपृष्ठापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान ओके उभा विस्तार बघा असणारे हे ढग आहेत. म्हणजेच काय की नॉर्मली उभा विस्तार या ठिकाणी जर पाहिलं तर आपल्याला काय होते ते पाहायला भेटते. म्हणजेच काय की एकदम उभा विस्तार या ढगाला आपल्याला काय होतो? पाहायला भेटतो. किंवा नॉर्मली आकृतीमध्ये जर आपण बघितलं ओके त्या आकृतीमध्ये एकदम मोठा जो काय ढग आपल्याला दिसतो ओके हा वाला ढग त्यामध्ये आपल्याला काय होतं? पाहायला भेटतो. मग 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे ढग आहेत. बघा हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगांच्या निर्मितीस हातभार लागतो. म्हणजेच काय की नॉर्मली जे काय ऊर्ध्वगामी जे काय प्रवाह आहेत हवेचे त्यामुळे हे ढग वर थोडस काय पसरट होत जातात. बघा हे ढग आवाढव्य असून घुमटाकार असतात आणि ते करड्या रंगाचे असतात. बघा क्युमुलस ढग हे आल्हाददायक हवेत ओके निदर्शक असतात. म्हणजे काय आल्हाददायक हवेचे काय असतात? ते निदर्शक असतात. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की बघा त्यांचे क्युमुलोनिंबस ढगांमध्ये रूपांतरण होते व वृष्टी होते. म्हणजेच काय की पाऊस पडतो. ओके या फॉर्म मध्ये म्हणजेच काय की इथे जे काय दाखवलेलं आहे ते या ढगांमध्ये अशा ढगांमध्ये त्यांचं काय होतं? रूपांतरण होते. परत नंतर आता बघा क्युमुलोनिंबस ढग हे वैशिष्ट्यपूर्ण ढग ओके वादळाचे निदर्शक असतात. म्हणजेच काय की नॉर्मली हे जर ढग आपल्यावरती मंडरू लागले असं समजायचं की आता पाऊस पडणार आहे. ओके मग बघा ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ओके ते रंग म्हणजे काय ते जे ढग आहेत ते काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. कसे दिसतात? ते पर्वतकाय दिसतात. परत नंतर बघा ढगांच्या माथ्याजवळील भाग
बघा आयरनी सारखा सपाट असतो, म्हणजे काय ढगांच्या वरचा जो काय भाग आहे तो माथ्याजवळचा भाग जो आहे आयरनी सारखा कसा असतो, एकदम सपाट असतो. वरती आपण इथं पाहू शकतो बघा, बघा आयरनी सारखा सपाट असतो. या ढगांत ओके गडगडाट होतो, या ढगांमध्ये काय होतो, गडगडाट होतो आणि तसेच विजाई काय होतात, चमकतात. ओके या फॉर्म मध्ये कोणत्या ढगांमध्ये, क्युमुलो निंबस या ढगांमध्ये. परत नंतर वादळी पावसासह कधी कधी, बघा वादळी पावसासह कधी कधी यामध्ये बघा वादळी पावसासह कधी कधी गारपीटही होते, पण हा पाऊस फार काळ टिकत नाही. जास्त काळ टिकतो का, हा नाही टिकत. बघा आकृती 3.9 चा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी आपल्याला ते पाहायला भेटते. ओके थोडस आपण काय करूयात, खाली घेऊयात आणि ते बघूयात. म्हणजे हा जो ढग आहे इथे जे आपण दाखवलेला आहे तोच. ओके या फॉर्म मध्ये बघा आकाशात असणाऱ्या सर्वात मोठ्या क्युमुलोनिंबस या ढगांतून विजांच्या कडकडासह पाऊस काय होतो, पडतो. आणि या ढगांच्या वरच्या भागात धन व खालच्या बाजूला काय असतो, ऋण प्रभार असतो. म्हणजेच काय की वरच्या बाजूला काय असतो, धन प्रभार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. ओके वरच्या बाजूला जर बघितलं तर धन प्रभार आणि परत नंतर खालच्या बाजूला काय असतो, ऋण प्रभार. आणि जमीन बिचारी कशी असते, धन प्रभारित असते. हे तर आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, काय ऋण प्रभारित असते, धन प्रभारित. ओके या फॉर्म मध्ये मग बघा की यामध्ये त्यांच्या बघा त्यांच्या खाली जमीन हे नेहमी धनप्रभार युक्त असते. कशी असते ती, धनप्रभार युक्त असते. आणि भारांमधील फरकामुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लखलखाट होतो व आकाशात क्षणमात्र उजळते. म्हणजे काय, क्षणमात्र काय होते, उजळते. म्हणजेच काय की नॉर्मली वीज आपल्याला कडाली सारखी काय होते, दिसते. विजाच्या सभोवतालचे बघा आता मला सांगा, विजेमध्ये उष्णता कमी म्हणजे काय, खूप जास्त असणार आहे. त्यामुळे त्या उष्णतेमुळे सभोवतालचे जे काय हवा आहे विजेच्या अति उष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते. हवा काय होते, अगदी एकदम काय होते, प्रसरण पावते. त्यामुळे बघा मोठा गडगडाट ऐकू येतो. म्हणजेच काय की नॉर्मली जो काय म्हणजे काय ढगांचा जो काय गडगडाट आहे तो यामुळे आपल्याला ऐकू येत असतो, ना की ढग एकमेकांवरती घासल्यामुळे. ओके त्यामुळे विजा तयार होतात आणि विजा तयार झाल्यामुळे म्हणजे काय की त्याच्या उष्णतेमुळे त्याची जी काय हवा आहे ती प्रसरण पावते आणि हे प्रसरण पावत असताना एकदमच प्रसरण पावते, त्यामुळे त्या ठिकाणी गडगडाट आपल्याला पाहायला भेटतो. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर बघा आता इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात, कारण ढगातल्या ढगात ओके थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखीन पाणी काय होतात, जमवतात. म्हणजेच काय की या ढगांतून पडणारा जो काय पाऊस असणार आहे त्यांचे थेंब कसे असतात, ठोकर असतात. ओके या फॉर्म मध्ये परत नंतर त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जड होतात की ते ढगांत तरंगत बघा राहू शकत नाहीत आणि ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर काय होतात, येतात. कधी कधी तुम्ही पावसाळ्यामध्ये बघता बघा, म्हणजेच काय की ते जमिनीवरती येताना या फॉर्म मध्ये कधी कधी ढगातील हवा फार थंड असते. कधी कधी ढगातील हवा काय असते, फार थंड असते. त्यामुळे हे थेंब गोठतात. त्यामुळे याच्यातले थेंब काय होतात, हे गोठतात व गारा स्वरूपात ओके जमिनीवर येतात. यालाच आपण गारपीट असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण, गारपीट असं म्हणतो. कधी कधी तुम्हाला ती पाहायला भेटते. ओके या फॉर्म मध्ये आलं लक्षात. आता माहिती आहे का तुम्हाला, हे एकदा बघूयात आणि या ठिकाणी आपला चॅप्टर संपेल. मग बघा की नॉर्मली ढगफुटी हा एक वृष्टीचा प्रकार आहे. ढगफुटी जे काय आहे एक कशाचा आहे, वृष्टीचा प्रकार आहे. ओके जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यामुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात. म्हणजेच काय की नॉर्मली आता काय होते, एखाद्या वेळेस जास्त वारं जर सुटलं आणि ढगांमध्ये जे काही म्हणजे काय पाण्याचे थेंब आहेत ते म्हणजे काय ते ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे, वाऱ्याच्या प्रवाहामुळे ते आणखीन वर ढकलले जातात. आता आणखीन वर ढकलले गेल्यानंतर तापमान कसं होते, कमी होते. आता तापमान कमी झालं म्हणजे ते पाण्याचं रूपांतर कशामध्ये होते, बर्फामध्ये होते. ओके किंवा हिमांमध्ये होते आणि या थेंबांचे गारांमध्ये रूपांतरण होते. त्यामुळे ढग काय होतात, जड होतात आणि हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेलू शकत नाहीत आणि अशा वेळी मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो. यालाच आपण काय म्हणतो, ढगफुटी असं म्हणतो. बघा एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर 100 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो. हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशामध्ये काय होतो, आढळतो. म्हणजेच काय की कधी कधी जिथे काही हिमालय वगैरे आहे किंवा नॉर्मली मोठमोठाले पर्वत आहेत त्या ठिकाणी तुम्हाला ते काय होतात, म्हणजे काय ही अशी अतिवृष्टी पाहायला भेटते. ओके ढगफुटींची कधी कधी तुम्ही न्यूज पण ऐकता, म्हणजे काय या ठिकाणी ढग फुटला आणि अचानक पूर आला किंवा नॉर्मली एवढं नुकसान झालं. ओके या फॉर्म मध्ये भारतामध्ये हिमालयांच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला काय होतो, आपल्याला आढळतो. ओके
या फॉर्म मध्ये. आलं लक्षात? या ठिकाणी संपूर्ण चॅप्टर आपला काय झालेला आहे, या ठिकाणी संपलेला आहे. आता भेटूयात नेक्स्ट चॅप्टर मध्ये, म्हणजे काय, सागर तळ रचना. ओके, या फॉर्म मध्ये. आलं लक्षात? चला, काय समजलं नसेल तर विचारू शकता. ओके, थँक्यू सो मच. भेटूयात नेक्स्ट लेक्चर मध्ये.